पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या वेती काटेलापाडा जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेली ही भिंत अवघ्या एका महिन्यातच तडे जाऊ लागल्याने ग्रामस्थ आणि पालकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत नुकतेच हे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र भिंतीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं समोर आल्यानंतर या कामाच्या दर्जावर संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भिंतीच्या बांधकामात आवश्यक असलेले लोखंडी स्टील वापरण्याऐवजी दगड, गोटे आणि कच्च्या विटांचा वापर करण्यात आला. त्यामुळे भिंतीची मजबूती धोक्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहाचीही दुरावस्था कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी येणारा निधी नेमका कुठे जातोय असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान काही ठेकेदार कमी खर्चात निकृष्ट दर्जाची कामे करून आर्थिक फायदा घेत असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जातोय. तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशा बोगस कामांना खतपाणी मिळत असल्याचंही बोललं जात आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, अजितदादा या पार्टीचा, आणि या वेतीवरती ग्रामपंचायतचा तंटामुक्त अध्यक्ष सुद्धा आहे गावस्तरीय. हे बघा, हा वेती काटेलपाडा ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा. या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थीचा वर्ग आहे आणि इथं ही वॉल कॉम्पाऊंडचं काम एका ठेकेदाराने 10 लाख जिल्हा परिषदेतून काम घेतलं आणि हे काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. तसं पाहिलं तर ही जी वॉल कंपाऊंड बांधत असताना त्या पाया जो फाउंडेशन करते, फाउंडेशनमध्ये 6 इंचाचं काँक्रिटीकरण स्टीलचं केलं पाहिजे होतं, परंतु ते न करता त्यांनी गोटे टाकून आणि ही त्यांनी बांधकाम केलेलं आहे. म्हणजे ही वॉल कंपाऊंड पूर्ण निकृष्ट दर्जाची आहे. त्याला भेगा आपण प्रत्यक्ष पाहिल्या असतील का, त्याला 3-4 ठिकाणी भेगा गेलेल्या आहेत. म्हणजे हे बांधकाम जर वर्षभरात कधीही पडू शकतं आणि 1ली ते 4थीपर्यंत लहान लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात. मोठा अनर्थ होऊ शकतो. मी तर एक गावाचा नागरिक म्हणून आणि पक्षाचा पालघर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा मी आपल्याकडे मागणी करतोय प्रशासनाकडे की ही शाळा 2 वर्षापूर्वी दुरुस्त केलेली आहे आणि ती दुरुस्त करताना पण इतकं बोगस काम आहे की आपण त्याची अवस्था पाहिली असेल, ते कधीही त्याच्या लाद्या निघाल्या, त्याचा स्लॅब कोसळत आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं खेळत असताना जर त्याला अनर्थ झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार? ठेकेदार, प्रशासन राहील. आणि प्रशासनाच्या अधिकारी जेईनी पाहिली सुद्धा केली नाही. या ठिकाणी हे बांधकाम होत असताना जे संबंधित अधिकारी आहेत, जेई इथले पंचायत समिती जिल्हा परिषदेला, त्यांनी या ठिकाणी पाहणी पण नाही केली. जेव्हा त्याला आम्ही ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जॉब विचारला तो सांगतो मी पाहतो, करतो, आपण भेटू. प्रत्यक्षात या जेईवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आपण शौचालयाच्या मागे आता दुरुस्त जर शाळा केलेली 2 वर्षापूर्वी, शाळेच्या पाठीमागे शौचालयाची टाकी पाहिली तर त्या टाकी पूर्ण उघडी आहे. त्याच्यामध्ये आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे का तिथं बैल सुद्धा पडला होता. 2 वर्षापूर्वी हे केलेलं काम जर इतकं निकृष्ट दर्जाचं आहे आणि इतका मोठा निधी त्यांनी खर्च केला आहे, तर याच्यावरती जबाबदारी कोणाची? मी नागरिक म्हणून मी यांच्याकडे मागणी करतो की याच्यावरती ठेकेदार आणि संबंधित जे आहे त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल होऊन हे काम पूर्ण फोडून परत करायचं आहे. नाहीतर याच्यावर आम्ही पंचायत समितीला घेराव घालणार हे नक्की. मोहन देव तांबडा, राहायला कुठे? वेती काटेलपाडा. जी शाळा बांधली ती शाळा कोणाच्या जागेत बांधली? आमची आहे. आणि ही जी कंपाऊंड ही कोणाची जागेत आहे? आमची जागा. आता हे जे कंपाऊंड बांधलं ह्याच्यामध्ये कसं मटेरियल वापरलं, काय वापरलं, लोखंड वापरलं का नाही? नाही, हे अर्धेशी लोखंड नाही वापरलं, हे अर्धेशी वापरले. इथेपासून डबर बांधकाम आहे का खाली? खालती हा डबर. हा, डबर नवीन आणले का? डबर हा ते नवीन आणले ते, पण ते रिंग वगैरे नाही टाकले, इथे अर्धेशी टाकलेले.
आणि तुला ह्या जागेचा मोबदला देणार होते का? हा देणार होते 20,000 आणि तेवढे पण नाही दिले. किती दिले तुला? 10. 10,000 दिले. हा. सरपंचांनी काय तुला बोलू? सरपंच काय बोलत नाही ते सांगत होतं का हे बांधून झाल्यावर तुम्हाला पैसे आम्ही देऊन. किती देणार होते? 20 बोलले. ठेकेदार किती बोलला होता? मला तर बोलला का 60-70 मी दिले असं बोलला मला. कुणाकडे ते बोलला होता दिले? तो सरपंचकडे 60-70 रुपये का 1000? 1000. सरपंचाचं नाव काय? भरत रामभाऊ डोकळे. द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर.